युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती देखील वाढवण्यात आल्या आहेत। काही दिवसांमध्ये तेलाच्या दरांमध्ये 13 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे। सूर्यफूल तेल 13 रुपयांनी, सोयाबीन तेल 15 रुपयांनी महागले। गॅस तुटवड्यामुळे राज्यात सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांना मोठा फटका बसलाय। त्यात आता युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढल्या। अवघ्या काही दिवसात तेलाच्या दरांमध्ये 13 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे, तर डालड्याचे भावही वाढले। बाजारपेठांमध्ये सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे। पाम तेल आधीचे दर होते 120 रुपये प्रति लिटर, ते आता झालेत 135 रुपये प्रति लिटर। सूर्यफुलाचं तेल पूर्वी मिळत होतं 140 रुपये प्रति लिटरनं, आता त्याचे भाव 15 रुपयांनी वाढले, ते आता दर झालेत 155 रुपये प्रति लिटर। शेंगदाण्याचं तेल आधी मिळत होतं 180 रुपये प्रति लिटरनं, आता 190 रुपये प्रति लिटरनं शेंगदाण्याचं तेल मिळतंय। मार्केट यार्डातील 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे, तर बाहेरील राज्यातून होणारी आवक घटल्यानं घाऊक बाजारात 10 ते 12% दरवाढ दिसून येते। तेलाची किमती हे थोडेफार 3-4 रुपये किलोला वर खाली होतच असतात, पण आता थोडंसं एक युद्धजनक परिस्थिती आहे, त्याच्यामुळे थोडी बाजारात अस्थिरता आहे। डॉलरही वाढलेला आहे। डॉलर युद्धाच्या परिस्थितीमुळे डॉलरमुळे मध्ये मेन तर तेजी झालेली आहे। डॉलर किती रुपये वाढले सर? डब्यामध्ये 90 ते 100 रुपये डबा वाढलेला आहे सगळ्या सोयाबीन, सूर्यफूल आणि युद्धाचा थेट परिणाम पाहायला मिळतो याच्यावर? हो, थोडाफार परिणाम आहे।